नमस्कार मैत्रिणींनो, तर हा व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे. म्हणजे एक्झिबिशन जे स्टॉल लागलेले आहेत त्याचा हा सेकंड पार्ट आहे. कारण एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं असतं पण खूप जास्त मोठा झाला असता, त्यामुळे मग मी आता दुसरा बनवते. तर आता चाललेत मी ते दाखवते. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे, एक्झिबिशनच्या बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. एंट्री कुठून आहे, इथून एंट्री आहे आतमध्ये. तर मला दाखवते किती गर्दी असते आणि किती स्टॉल आलेले आहेत. आणि सगळ्याच गोष्टी एका छताखाली असं पण म्हणतात लोक. म्हणजे आपल्या ज्या संसारासाठी लागतात, कपडे, ज्वेलरी किंवा खाण्याच्या वस्तू असतात, ग्रोसरी असते, घरातलं फर्निचर, सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी असे 400 स्टॉल आलेले आहेत. आणि हे दरवर्षी येतात. हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितले. पण जर कोणी पाहिला नसेल तर पहिला व्हिडिओ पण बघा, खूप छान टाकलेला आहे मी त्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर इथे हे व्हेजिटेबल कट करण्यासाठी हे पिलर आहे आणि इझी आपण व्हेजिटेबल कट करू शकतो. आणि ते लोक आपल्याला डेमोसुद्धा दाखवतात कसं यूज करायचं आहे ते. त्यानंतर पुढचा स्टॉल आहे बॅग्स आहेत इथे. आणि इथे तुम्हाला वाटत असेल ही मिठाई आहे ह्या प्लेटमध्ये ह्या ताईच्या हातात, पण ही मिठाई नाही, हे कॅन्डल्स आहेत. इथे गुंजिया, काजू कतली, लाडू आणि जिलेबी आहे. हे सगळ्यात अगोदर मला सुद्धा वाटले ही मिठाई असेल, पण ते कॅन्डल्स आहेत. आणि स्मेल पण खूप छान असा आहे त्याला. त्यानंतर इथे कुर्ती आहे, कुर्तीचा स्टॉल आहे. खूप अशा व्हरायटी आहेत, तुम्ही वरती बघू शकता. आणि रेट पण इथे दिलेला आहे. त्यानंतर इथे फाउंडेशन आहे, जे आपल्या स्किनवरती सूट होईल असं आपण इथे चॉईस करून घेऊ शकतो. ते डेमो पण दाखवतात. त्यानंतर इथे दिवे आहेत. ते स्वामींची मूर्ती आहे, विठ्ठल, रुक्मिणी, गणपती आणि दिवे. खूप सुंदर दिवे आहेत. त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स आहेत. नाही, ड्रायफ्रूट्स नाही आहेत, आवळा कँडी वगैरे आहेत, सीड्स आहेत, बरेच काय काय प्रकार आहेत. आणि इथे आम्हाला ह्या सीड्स घ्यायच्यात पंपकिनच्या. आणि इथे पलीकडे सनफ्लॉवर आहे, म्हणजे सनफ्लॉवरच्या सीड्स आहेत. त्यानंतर इथे ही मशीन, आपण जेव्हा पाऊच एखादा ओपन करतो आणि त्यानंतर परत तो पॅक करायचा असतो, तर आपण त्याला
काहीसुद्धा लावतो, रबर वगैरे लावतो किंवा चिमटे वगैरे, तर ते न लावता ही मशीन ह्या मशीनने आपण पॅक करू शकतो. जसं दुकानात पॅकिंग होतं तसं ह्या मशीनने पॅकिंग होतं. छोटी मशीनने दिसायला पण खूप छान अशी आहे. त्यानंतर इथे चार्जिंगचा लायटर आहे. याने आपण दिवाळीमध्ये फटाके लावू शकतो, गॅससुद्धा लावू शकतो किंवा कॅन्डल. आणि हा चार्जिंग करायचा आहे लायटर. त्यानंतर इथे मॉप आहे आणि हे मॉप आपल्याला आपल्या घरातलं सिलिंग किंवा ऑल क्लीन करायला एकदम छान असा आहे. कारण जिथं आपला हात पुरत नाही, पोचत नाही, तिथे ह्या मॉपने सहज क्लीन होऊन जातं आणि वॉशेबल आहे. वरती सिलिंगला आपण आपल्या घरात जे मॉप असतं त्याने आपण नाही पुसू शकत, त्यामुळे हे एकदम परफेक्ट आहे आणि वॉशेबल आहे. त्यानंतर इथे गोळ्या आहेत ज्या आपण लहानपणी खायचो, त्या गोळ्या आहेत सगळ्या प्रकारच्या. त्यानंतर पुढचा स्टॉल बघू कुठला आहे. हा तर आपल्या सगळ्या स्त्रियांचा आवडता स्टॉल आहे. ते टॉप्स आहेत कानातले, ब्रेसलेट आहेत, स्क्रंचीज आहेत, अंगठ्या आहेत, बरंच काय काय आहे. त्यानंतर इथे पितळाची भांडी आहेत, इथे कुकर आहे आणि बरेच आहेत. लहान मुलांची भांडी आहेत. खूप छान अशी भांडी दिसतात पितळाची. त्यानंतर इथे मिठाई आणि शूज वगैरे आहेत. खूप स्टॉल आहेत अजून बाकी. तर इथे बेडशीट आहे आणि ही लोक खूप लांबून आलेली आहेत, म्हणजे जयपूर, अहमदाबाद, गुजरात, खूप लांबून ही लोक आलेली आहेत त्यांचे हे प्रोडक्ट घेऊन किंवा त्यांच्या ह्या ज्या विकायला वस्तू आणलेल्या आहेत ह्या खूप लांबून आणलेल्या आहेत त्यांनी. आणि इथे आपण ह्याच्यात पणत्या वगैरे दिवाळीत किंवा कॅन्डल लावू शकतो. फ्लॉवर्स आहेत, हे आपण घरात शोसाठी ठेवू शकतो. त्यानंतर इथे हा स्टॉल ऑइल फ्री असं बनवून दाखवतात. व्हेजिटेबल आहे तिथे पलीकडे, मिक्स भाजी करून दाखवली आहे कमी तेलामध्ये एकदम. आणि डोसे, व्हेज कबाब, त्यानंतर सँडविच बनवले, फ्रेंच फ्राईज बनवले, बरंच बनवलेलं आहे कमी तेलामध्ये. आणि हे तवे लोक विकतात, कारण ह्या तव्याला पदार्थ चिटकत नाही, इझी निघतो. त्यामुळे ह्याच्यात आपण कमी तेलाचा वापर करून अन्न शिजू शकतो. आणि टेस्ट करायला पण देतात ती लोक सगळ्यांना. आणि खूप असे स्टॉल आहेत, पण मी हे सगळं घेणार नाही कारण एवढं व्हिडिओ घ्यायला. आता इथे ज्यूस आहे, ज्यूस बनवलेत व्हेजिटेबलचे, ते दाखवलं होतं. त्यानंतर इथे लहान मुलांची खेळणी
आणि खूप जास्त स्टॉल असल्यामुळे एवढं काढणं पण व्हिडिओ शक्य नाही आहे. आता इथे ॲलोवेरा जेल आहे, हे आपण केसांना सुद्धा वापरू शकतो आणि चेहऱ्याला सुद्धा लावू शकतो. एकदम ओरिजिनल आहे. तर एवढे मोठे म्हणतात ना, एवढं मोठं एक्झिबिशन आहे आणि एवढ्या स्टॉलचं व्हिडिओ घेणं अशक्य आहे. त्यामुळे मला जेवढं घेता आलं तेवढं मी घेतलं आहे, कारण हात पण दुखून येतो आणि कंटाळा पण येतो. त्यामुळे एवढी मेहनत घेतली आहे काढण्यासाठी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि इथे जेंट्सचे पॉकेट आहेत. त्यानंतर इथे रेडीमेड रांगोळी आहे. रांगोळी काढायचा जर कंटाळा येत असेल तर हे छाप ठेवून द्यायचे. आणि इकडे ड्रायफ्रूट्सचा स्टॉल आहे खूप मोठा. अंजीर वगैरे, बदाम, पिस्ता. आता ह्या बदामाचा रेट म्हणजे बरेच व्हरायटी आहे बदामाचे सुद्धा इथे दिसते. आणि इथे बॉटल आहे, ह्या बॉटलमध्ये ऑइल आहे बदामाचं. आणि एकाच बदामाचं मी रेट सांगते, 4500 kg असा रेट आहे. काही कमी प्राईजमधले पण आहेत. आता इथे आम्ही घेतोय ड्रायफ्रूट्स. बरेच प्रकार आहेत. चेरीज आहे, ब्लॅकबेरीज आहेत, परत ते केवीचं पण बनवलेलं. त्यानंतर इथे गळ्यातलं बघतोय आता आम्ही. ज्वेलरी. इथे पण आहे ज्वेलरी. साडीवरती खूप सुंदर दिसतं हे घातल्यावर. ते कानातले पण आहेत. त्यानंतर इथे बांगड्या आहेत. बांगड्यांचे खूप जास्त रेट आहेत. तर ह्या ज्या पाहिल्या, ह्या 2 बांगड्या, ह्या 450 रुपयाला 2 बांगड्या. ह्या 2 बांगड्या 450 रुपयाला. एवढ्या महाग, पण क्वालिटी पण तशीच आहे, छान एकदम. ह्या घेतल्या. ह्या बांगड्या घेतल्या. आता ह्या पॅकिंग झाल्या. त्यानंतर इथे तूप आहे गाईचं, म्हशीचं. आणि एवढं कमी रेटमध्ये का विकतात माहीत नाही. 200 रुपये. आता तुपाचा रेट सगळ्यांना माहीत आहे, गाईच्या तुपाचा रेट. तर त्या रेटपेक्षा 200 रुपयाने कमी विकत होते. तर जरा शंका आली, त्यामुळे आम्ही टेस्ट पण केली, पण जरा वाटलं डाऊट, त्यामुळे आम्ही काय घेतलं नाही आहे.
त्यानंतर इथे सीड्स आहेत सगळ्या मिक्स. ह्याने काय होतं, सगळे फायदे ते लोक सांगत होते. कसं खायचं, किती वेळा खायचं आणि खाल्ल्यावर काय होतं, शरीरावर परिणाम, सगळं ते लोक माहिती देत होते. पण आम्ही ऑलरेडी मगाशीच घेतलं होतं सीड्स, त्यामुळे इथून काही घेतलं नाही. आणि ते चिया सीड्स आहेत, हे सुद्धा आपण पाण्यात टाकून घेऊ शकतो रोज. त्यानंतर पुढचा स्टॉल दाखवते कुठला आहे. ते लोक खूप फोर्स करत होते, घ्या घ्या. त्यानंतर इथे मिल्कशेक कसा बनवायचा, म्हणजे एकदम रेडीमेड. फक्त ती पावडर जी आहे ती मिक्स करायची दुधामध्ये, थंड दुधामध्ये, आणि प्यायचं. तर मागच्या वर्षी मी इथून घेऊन गेले होते रेड वेल्वेटचा हलवा, अंजीर हलवा आहे आणि बदामी हलवा. तर इथे आम्ही टेस्ट करून बघणार आहे आणि जो आवडेल तो घेणार आहे. आणि अंजीर हलवा खूपच छानच होता, त्यामुळे आम्ही तोच घेतला. त्यानंतर इथे पलीकडे केळीचे वेफर्स आहेत, बटाटा वेफर्स, सगळं नमकीन आहे पलीकडे. त्यानंतर इथे नवरात्रीसाठी लहान मुलांचे कपडे आहेत. तर मी आता बघण्यासाठी चाललेत, बघू आवडला तर एखादा ड्रेस. आणि आपल्याकडे मुलांसाठी किती जरी असले कपडे तरी आपण वेगळं दिसल्यावर घेतोच. आणि तोरण पण होतं तिथे कपड्यांचं बनवलेलं. तर पलीकडच्या स्टॉलवरती पर्स आहेत, त्या जीन्स जे कापड असतं त्यापासून बनवलेल्या पर्स आहेत त्या पण मी बघत होते. त्यानंतर इथे लोकरचे फ्लॉवर्स आहेत आणि शोपीससाठी पण आपण हे छोटे छोटे ठेवू शकतो. खूप छान असं बनवले लोकरपासून, एकदम नाजूक काम आहे, बघू शकता. खूप छान, मला खूप आवडले हे, एकदम असं क्यूट दिसत होतं. त्यानंतर इथे फुलं लोकरपासूनच बनवलेले आहे हे सगळं. हा एक ड्रेस, ओढण्या वगैरे. त्यानंतर इथे साड्या आहेत आणि हे लोक खूप लांबून येतात, म्हणजे पुण्यातले पण असतात आजूबाजूचे, आणि जयपूर, अहमदाबाद, गुजरात त्या साईडच्या असतात. तिकडनं आपला माल घेऊन येतात इथे प्रत्येक वर्षी. आणि क्वालिटी तर अप्रतिम आहे. त्यानंतर परत इथे नवरात्रीमध्ये आपण जे ड्रेस वापरतो आपल्यासाठी किंवा मुलांसाठी, घागरे वगैरे ते आहेत. खूप स्टॉल आहेत, पण आता एवढं काढणं व्हिडिओ अशक्य आहे, कारण खूप असा हात अवघडून येतो आणि कंटाळा पण येतो. त्यामुळे मी जेवढं घेतले तेवढंच बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे रेडीमेड ब्लाऊज आहे, आपण हे कुठल्या पण साडीवर मॅचिंग होईल असं वापरू शकतो, कारण शिलाई पण तेवढीच आहे आणि ब्लाऊज पीस पण तेवढंच. त्यामुळे चांगलं ऑप्शन आहे रेडीमेड. फिटिंग वगैरे करून घ्यावी लागते. त्यानंतर आता शॉपिंग झाली, तर आम्ही चाललो आहे घरी. खूप जास्त उशीर झाला आहे, तुम्ही बघू शकता. आलो तेव्हा उजेड होता चांगलाच, आणि आता फारच अंधार झालेला आहे. तर रात्रीचे आता इथे 8:30 पावणे 9 झालेत. तर आम्ही चाललो आहे घरी.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.